तिकडे सातारा जिल्ह्यामधील पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। धोम बलकवडी हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे, तर वाईमधील प्रसिद्ध गणपती मंदिर हे सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। या मंदिर परिसरामध्ये पाण्याचा वेढा आहे। धोम धरणामधून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यामधील पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे धोम बलकवडी हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। वाईमधील प्रसिद्ध गणपती मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय आणि ही ड्रोन दृश्य आहेत वाईमधील, जिथे आपल्याला पाहायला मिळतंय मंदिराच्या आसपासचा परिसर हा पाण्याने वेढला गेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल तपासे आपल्या सोबत आहेत। राहुल, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, शिवाय वाईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। प्रशासन कसं काळजी घेतंय? सध्या तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, की ज्या ठिकाणी उभा आहे तो एक सातारा जिल्ह्यातला मध्य भाग म्हणावं लागणार आहे। शहर हे जे आहे ते शहराच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगां पूर्वेला हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो। या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मात्र आता मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय। त्यामध्ये कोयना असेल, महाबळेश्वर असेल आणि या दोन पट्ट्यामध्ये जो काही पाऊस कोसळतोय याचाच हा परिणाम आपण आता या नद्यांवरती आणि या परिसरांमध्ये पाहायला दिसतंय। आता जो परिसर आहे त्यामध्ये महाबळेश्वर मधून जो काही मुसळधार पाऊस कोसळतोय त्याचा परिणाम ह्या कृष्णा नदीवरती झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ह्या धोम आणि बलकवडी या धरणातून आता पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेला आहे। धोम मधून जे काही आता 5000 क्युसेस पाण्याचा प्रतिसेकंदानं विसर्ग नदीपात्रामध्ये केला जातोय त्याचा परिणाम आता या नदीपात्रांवरती झालेला आहे। त्याचाच परिणाम ह्या प्रचलित असलेल्या महाराष्ट्रातल्या प्रचलित असलेल्या गणपतीच्या मंदिरावरती झालेला आहे। या मंदिरामध्ये आता पाणी घुसलेलं आहे। गणपतीच्या पाय आता या नदीमध्ये बुडल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। या ठिकाणी अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा कोयना प्रशासनाने घेतलेला आहे। कोयना नदीतून जवळपास आता 35000 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रामध्ये केलेला आहे। 6 वक्र दरवाजे कोयनेचे उघडण्यात आलेले आहेत। त्याचाही परिणाम आता या नद्यांवरती कोयना नदीवरती होताना पाहायला मिळतोय। या जिल्ह्यातल्या जेवढ्या काही नद्या आहेत त्या आता ओव्हरफ्लो वाहताना पाहायला मिळतात। वरचा जो पाऊस आहे तो खाली येताना पाहायला मिळत असताना नदीकाठच्या सर्व लोकांना, गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अनावश्यक नदीकाठी जाऊ नका, अनावश्यक नदीमध्ये उतरू नका असा प्रशासनाने इशारा दिल्याचं एकंदरीत समोर येताना पाहायला मिळतंय। अगदी राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।